मम्मी, बाहेर किती ऊन आहे. मला असं काहीतरी दे ज्याच्याने हा उष्णतेचा त्रास कमी होईल. अगं मम्मी 2 मिनिटात करून देते. सोलकढी. सोलकढी नको बाबा, त्याच्यात नारळाचं दूध असतं. नारळामध्ये भरपूर फॅट्स असतात. आई ग बाई, मी तुला नारळाची देतच नाहीये. 2 मिनिटात तयार होणारी ताकाची सोलकढी अगदी 2 मिनिटात तयार होईल आणि तुला छान पण वाटेल. चल मग आपण करूया. आपण आता ताकापासून सोलकढी बनवायला सुरुवात करणार आहोत. आपण ताक घेतलंय, हे 2 साधारण ग्लास ताक आहे. दह्यापासूनही तुम्ही ताक बनवू शकता. त्याच्यामध्ये आपण कोकम आगळ घालतोय, आमसुलाचं पाणी किंवा कोकम आगळ 3 चमचे आहे हे. त्याच्यानंतर आपण हिंग घातलाय. पचनाला जो अतिशय चांगला आहे असा हिंग आपण त्याच्यामध्ये घालतोय. त्यानंतर आपण चवीपुरतं मीठ आणि आलं, लसूण, कोथिंबीर आणि मिरच्या यांचं वाटण घालतोय आता. आणि छानपैकी हे ताक आपण ढवळून घेऊया. तुमच्या ताकातली सोलकढी तयार आहे. ज्याप्रमाणे नारळाच्या दुधातली सोलकढी लागते तशीच ही सोलकढी लागते, पण ही ताकातली असल्यामुळे तुम्ही कधीही करू शकता. वरून गार्निशिंगसाठी आपण थोडी कोथिंबीर घालतोय आणि हे रेडी आहे सोलकढी. जर तुम्ही उपासासाठी मात्र पिणार असाल तर याच्यामध्ये लसूण घालू नका वाटणामध्ये आणि हिंगाचा वापर टाळा, की जेणेकरून तुम्हाला हे उपासासाठी सुद्धा उपयुक्त होईल. एक ग्लास घेऊन त्याच्यामध्ये आपण बर्फाचे खडे आणि त्यानंतर ही सोलकढी ताकातली बनवलेली घालू शकतो आणि तुम्ही पिऊ शकता. अगदी अचानक जरी पाहुणे आले तरी तुम्ही ही सोलकढी त्यांना सर्व करू शकता. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. अशा नवीन नवीन पाककृती आम्ही तुमच्यासाठी नक्की घेऊन येत राहू.